आमच्या मते जे आहे नीड्स टू बी विड्रॉल or revised and suitably modified so that it does not affect the आमच्या मते एक तर विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही. फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी. आम्ही मराठा कम्युनिटी मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. नाही त्याने ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे. हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला. द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कास्ट, दोन्ही वेगवेगळे समाज आहेत, इज ऑल्सो रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाय नोटिफाईंग कुणबीज ॲज ओबीसी and the Maratha community as socially and educationally backward community. कारण सरकारनं सुद्धा कुणबी हे ओबीसी आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत हे सरकारने सुद्धा कबूल केलं आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे 2024मध्ये ACBC ॲक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेलं आहे असं समजून की हे. आणि त्यांनी जे आहे हे जे आहेत एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतं. बरोबर. therefore using the term Maratha community in the act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court, the Supreme Courtने सांगितलं, the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही अडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे. याच्यापासून त्या ओबीसीसाठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा रीतीने त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरं आहे द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी इज ऑलरेडी लेट डाऊन in detail by following the procedure prescribed in 2000 Act and by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms. जे काही जे आहे 2000चा ॲक्ट आहे आणि 2012मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचं आहेत फॉर्मॅट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे. These rules continue to hold the field